शुभांगी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। जय श्रीराम। आज पूजेचा दुसरा दिवस आहे। काल झाला जलाभिषेक रामाचे, सीतेचे आणि लक्ष्मणाचे। त्यामध्ये मूर्ती होती गणपतीची, हनुमानाची सुद्धा होती आणि पादुका सुद्धा होत्या। त्या सर्वांचा जलाभिषेक काल झाला आणि आज आहे ते मूर्तीला धान्यांमध्ये ठेवणार आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्या घरामध्ये धनसंपदा, तिथल्या परिसरामधल्या सर्वांना सुख समाधान लागावी आणि आपल्या घरात खूप बरकत यावी, त्यासाठी आज धान्यामध्ये मूर्ती ठेवणार आहेत। आपल्या रामाची आणि लक्ष्मणाची आणि सीतामैयाची अशा मूर्त्या ठेवणार आहेत आणि आज पूजेला दुसरा दिवस आहे, मग पूजेला आम्ही बसणार आहे। तर त्याला आमची ती पूजा कशी होणार आहे हे बघा, जलाभिषेक मध्ये पाण्यामध्ये मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि इथे मग नंतर मूर्ती स्थापना करायची आहे आणि जे आहे परत काल मूर्त्यांना जलाभिषेक घालून रात्रभर पाण्यामध्ये ठेवले होते आणि इथे गाद्या हातरल्यात, तिथे मूर्त्यांना धान्यात ठेवायचं आहे, धान्यात फुलात ठेवायचं आहे। आता तुम्ही इथे पाहताय ते मंदिराचं पूर्ण स्ट्रक्चर आहे। पाठीमागे तुम्ही पाहताय गोल्डन कलरची डिझाईन्स आहे, समोर पण खूप छान डिझाईन केलेली आहे आणि इथे जय श्रीराम सर्वांकडे लिहिलेलं गेलेलं आहे आणि डावीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम लावलेली आहे। असे सुंदर असं मंदिराचं काम केलेलं आहे। एंट्री पण सुंदर केलेली आहे। ते बाबा इथे सर्व मुलांना गंध लावत आहेत आणि गंध लावताना जय श्रीराम या शब्दाचा उल्लेख करत आहेत, त्यामुळे मुलंही त्यांच्या प्रतिसाद म्हणून जय श्रीराम बोलत आहेत। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय भगवान। सर्व मुलांनी गंध लावून घेतल्यानंतर मीही बाबांकडून गंध लावून घेतला आणि जय श्रीराम बोलले। बाबाही जय श्रीराम बोलत होते आणि खूप छान वाटत होतं। मंदिराच्या बाहेर प्रत्येकाला हा गंध लावला जात होता। त्यानंतर ब्राह्मणांनी आम्हाला पूजेला बसण्यासाठी बोलवलं। मधुस्नानमल्पयामि मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानमल्पयामि शुद्ध आचमनं समर्पयामि समस्तोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि। ओम स्वादसर्वदेवाय नमः स्वादगमनाय सुविष्णामने स्वादविकारोनाय वायवे वरपतये मधुनादाभ्यः सदनसमुद्भूतं दिव्यशर्करया हरिं स्नापयामि महाभक्त्याप्रीतो भुवनेश्वर। ओम दुर्गाग्निः नमः सक्षया जनरथा नापो जनयथा जनः रामन्द्राज्याहिलाभवनः शुद्धोदकं समर्पयामि नमस्करोमि।
देवदेव नमस्ते स्वकाहिमां भवसाकरात् ब्रह्मदूतो तोक्रियं ग्रहाण परमेश्वर ओम उपसादित्यो वीरादेव्यं गन्धाढ्यं समनोहरं ये प्रणोदरश्रेष्ठ चन्दनं वैगीहदा ओम भूर्भुवस्वः रामचन्द्राद्यावाहिदेवताभ्यो नमः विलेपनार्थे रामचन्द्राद्यावाहिदेवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षरान् समर्पयामि ओम महीरवभोगे परियेतिमाहुंजाया वैगीहदा सुधा माता देव्यै नमः हरिराजिमुमर्हसौभाग्यविग्रहमर्पयामि तस्मादशवाजायन्तरेकेजो भयादतः वामो हस्तिवेतस्वः तस्माज्जाता अयामयाः माल्यानि जगन्मे मालत्याधिपते ओम यत्कोशं विदत्तयो विधिरामः भक्तादिवं यक्षामि देवाय भगवात्मने राजिवान्दिवे अधूरा दीपो यम्बरेगय्या रामजराज्यावाहेरा मंगलाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा मध्यवाणी समर्पयामि पुनर्नैवेद्य ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नूतनां समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वन्दनार्थे पुष्पद्वारा चन्दनं समर्पयामि मुखवासार्थे मुखीफलनामूलं समर्पयामि सवर्णपुष्पार्थे समर्पयामि फलार्थे स्थापितफलं समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि ओम मंगलमहानिरञ्जनम् कर्पूरगौरं गणावतारं संसारसारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपादारकसंसदेन चरीप्तवाचा सहसङ्गतेन नीलाञ्जनं ते जगदीशपुर्यात् अनुपयामि स्वस्तिरक्षां धारयामि तुम्ही दोघांनी अर्धीच्या पाठीमागे अर्धीच्या सगळ्यांना स्वस्तिरक्षां धारयामि ओम नाभ्या आदि रम्यक्षमेणोदसमवदनात् तथां भूतलेखोदरातना लोकाम् अकल्पयन् अंगभूति प्रदक्षिण करा यानि शरीर प्रदक्षिण पदे पदे ओम नमः स्वाहा वाहिदेवता प्रदक्षिणा पूर्वक नमस्कारान् समर्पयामि गुडघे डोकटे को नमस्कार करा सौदान त्यागं विजयति तत्सर्वकर्ताः देवाय वन्दनराघावन्दनभोजं वजोगं नमस्सभोहि नाथाय जगन्नाथाय तमे साष्टांग गुरुं प्रणामस्ते वयत्ने नमः करतः नारायणदेवताभ्यो नमः साष्टांग नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि सर्वेषाम् ओम यज्ञेन यज्ञो यज्ञ देवासा धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमा दशकन्धे पूर्वे साध्यासन्त देवाः ओम राजाय पदये साहिने नमो वयं वै श्रवणाय वमहे समे कामान् कामकामाय वै हम कामेषु वै श्रवणो धातु हृदयाय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं साराज्यं वै राज्यं मारवेणं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्वया ईशातावपत्तावगाभिषां तारापगाधात् दलवेदोदवयन्ताय एककालिति सर्वेहेलोकविदो वदप्रवेशावददावसङ्गहे आविकरसकाम्पे विषवेदेवासवासुदेति ओम भगवतः रामचन्द्राय वाहिदेवताभ्यो नमः
मंत्रविवादेन समर्पयामि नमस्करोमि आवाहनं जानामि जानामि वाकणं पूजां देवजानामि ब्रह्मणां परिवेश रूपन्दिः जयन्दिः शोधिः विशोधिः पुत्रान्दिः दन्दिः सर्वकामावसुलीमे यशस्राजनामो गर्भो हमक्रिय तव पूजा क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णदायते सत्यं निर्गतवचनां अनेन एतानि आत्मादि सर्वगन्धवधूपदीपणे वेदवरदां गगनादर्शना ध्यान आवाहनादि पूजनाकेन कर्मणा तन्मध्ये अभिषेका केरकर्मणा भगवानमगमे प्रियराम आचमेत ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। एक जुळलेली पुढे जाते सोम विष्णु भगवान सुरंगे स्वाहा ओम अग्निमो वधादिरः प्रकल्पदशसुज्याय अपावेदां श्रीवद स्वाहा ध्यानमुष्पदे अष्टापदी नवपदे बुभूषे सहस्राक्षरा परमेभ्यो मन स्वाहा वेदग्रन्थप्रथमञ्जाय मानवोद्यं सर्वदगादुदलाभरीताद यमाय सोमं सुरदयमाय परा परा निरोधरहणावधीर वधीरता उपजेता गृणन्दिरन्नाय स्वाहा ओम अगनिन्दूतं पूर्णीमहे होदारं विश्ववेदसा अस्तयज्ञस्य सुप्रभो स्वाहा ओम अश्वमे सोमो अब्रवीदन्दविश्वान् भेददा देवामश्विना बृहत् स्वाहा क्षेत्रस्य वकीनावयं हि देवदेवदेनामसि यत्वे महे प्रतिदन्नो सर्वजन्नो वज्जुपदे सञ्जुष्पदे स्वाहा विजलं विषमावि स्वाहा ॐ अग्निन्दूतं ब्रूणीमहे होदारं विश्ववेदसा अस्य यज्ञस्य सुप्रदो स्वाहा यमाय सोमं सुहृदयमाय सर्व मूर्त्यांना धान्यात ठेवल्यानंतर मग आम्ही हवनला पुन्हा बसलो आणि हवन झाल्यानंतर पुन्हा आम्हाला सर्व मूर्त्यांना फुलांमध्ये झोपवायचं होतं. सूर्यवरती
ओम दाशराय महिला बल्लभाय श्रीनो नाम बल्लभया स्वाहा महिला बल्लभाय स्वाहा ओम दाशराय महिला बल्लभाय श्रीनो नाम बल्लभया स्वाहा 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 महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं वैराज्यं नमस्कार करा आरवेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं सर्व मूर्तींवरती फुलांचा अभिषेक झाल्यानंतर मग आजूबाजूच्या परिसरातल्या पण लोकांनी फुलांचा अभिषेक करण्यासाठी तिथे आले होते, त्यांच्याकडून पण करून घेतलं। तोपर्यंत आम्ही बाहेर बसलो आणि ज्याप्रमाणे आपल्या अयोध्यात राम जन्मभूमीवरती जागेवरती बांधले जाणारे हिंदू धर्माचे हे जे रामायणानुसार हिंदू धर्मात भगवान विष्णूंचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान आहे असे मानले जाते। मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री रामभूमी तीर्थक्षेत्रात केले आहे। त्याचप्रमाणे आपण त्याच मुहूर्तावरती इथे कळंबोली येथे राम मंदिर स्थापना आपण केलेली आहे, तिथे मूर्तीच्या स्थापना आहे। त्याच मुहूर्तावरती 22 तारखेला तर आज आहे 21 तारीख, तर आजचा दुसरा दिवस पूजेचा होता। दुसऱ्या दिवशी आम्ही मूर्तीची स्थापना करणार होतो। मूर्तीला निद्रा अवस्थेत ठेवून त्यांना झोपण्यासाठी सांगितलं, कारण की उद्यापासून तुम्हाला सर्वांचे संकट ऐकण्यासाठी उभं राहावं लागेल, तुम्हाला झोप मिळेल की नाही मिळेल अशी आम्ही प्रार्थना करून त्यांना निद्रा अवस्थेत झोपवलं आणि त्यानंतर आम्ही आरती केली।
केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः अकाल भक्तिहरणं सर्वव्याधि विनाशनं देवतादोदकं तीर्थं जगदेहायाम्यः अच्युतानन्द गोविन्द नामोच्चारणेश्वरात् सन्धिजगरावोगा सत्यं सत्यं वदाम्यः काले सर्वदुःखानां हानिरस्य उपजायते सन्नतिर्धायादि बुद्ध्यपर्यवतिष्ठति नमः पार्वतीपते हर हर महादेव श्री श्रीनाथ आरती झाल्यानंतर त्यांनी आम्हाला प्रसाद दिला. प्रसाद दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीची पूजा संपन्न झाली. तर तुम्हाला ही दुसऱ्या दिवशीची पूजा कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. जय जय